बघा आमच्या झाडाला खूप दिवसांनी जास्वंदीचं फूल आलेलं आहे आणि आता कळ्या आता दिसत आहेत, म्हणजे आता फुलं यायला सुरुवात. सो आता हे फूल आम्ही देवाला वाहणार. आणि हे बघा हे एक टगर आणि ह्याला पण बघा भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत. तर आता फुलं यायला चालू होणार. गणपती बाप्पाला जास्वंदीचं फूल एकच आलं फूल. हो ते एक आरोळी आता मस्त येते, कळ्या आल्यात. हे बघा हे मी काल जे कपडे आणले ना दादरवरून रोड साईड जे शॉपिंग केली, तर मी हा आता सकाळी रिझल्ट ठेवला होता. पाणी याच्यातून किती निघालं बघा, म्हणजे कलर पूर्ण एवढा गेला. आम्ही काल रात्रीही धुतलाय, ह्याच्यामधून पण हे गेलं, म्हणजे कलर गेला ह्याचा. आणि आता मी हा जो घातलाय आम्ही कालच आलायला, मी हा कालच धुवून ठेवला होता आणि सकाळपर्यंत तो म्हणजे वाळला. तर याचा पण कलर गेला, सगळ्यांचे कलर गेलेले आहेत. पण ठीक आहे, त्यांचा असा कलर होतो ना ते मिठाच्या पाण्यात ठेवायचे, तरी पण कलर जातोच ना. सुरुवातीला मिठाच्या पाण्यात भिजत ठेवायचे ते. ओके किती कलर गेला बापरे. आणि ऍक्च्युली थोडा साईजचा पण आमचा प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे मला जी साईज पाहिजे होती घरी यायला होती ती साईज मला होतच नव्हती. मग मी तो माझ्या बहिणीसोबत एक्सचेंज केला, कारण तिने जो घेतला तो साईज मला झाला. फॉर एक्झाम्पल हा टॉप आहे ना, हा माझा नव्हता, हा माझ्या बहिणीचा होता, तो माझ्यापेक्षा बारीक आहे. सो हा टॉप मला झाला आणि मी जो घेतला तो तिला झाला. थोडा साईज मध्ये पण फरक पडतो. ब्रेक मध्ये आली आहे घरी. एवढी कामं आहेत ना अजून, एवढी कामं म्हणजे काय काय सांगते. एक तर सगळ्यात पहिले केसाला मेहंदी लावायची आहे, ब्लाऊज स्टिच करायला टाकलं ते पण तेव्हाच मिळणार आहेत, प्लस आयब्रो पण करायचे आहेत. सो सगळी लास्ट मोमेंट कामं. ठीक आहे आता चला काय करणार. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं काम आठवलं ते म्हणजे साड्या. ते तर रोजचंच आहे, जेवण बनवणे. साड्या इस्त्रीला द्यायच्या आहेत. भाजी इकडे तयार आहे. तर आज हे आहे फ्लावर बटाट्याची भाजी झालेली आहे. वरण भात पण तयार आहे. आता थोड्या मिरच्या होत्या. मिरच्यांची भजी करते. मिरच्यांची भजी छान लागते खायला. आणि एवढं सगळं माझं जेवण रेडी आहे. आणि जेवण रेडी झाल्यावरती हा माणूस त्याने मोबाईल पकडलाय. तो मला बोलतो जेवायची इच्छा नाहीये. म्हणलं जेवायची इच्छा नसेल तर आधीच सांगायचं. एवढं आम्ही मेहनत करून जेवण बनवलं. हा माणूस जेवण करायच्या आधीच बोलला होता गरमी आहे. तू रोज बोलतोस, रोज बोलतोस. तेव्हा तू बोलली नाही काय? तुला मी बोललो ना की जेवायची इच्छा नाहीये, काहीतरी थंड थंड प्यावसारखं वाटतं. पिऊन होणार आहे का? आपण एक टाइमच जेवतो तसं. पण पिऊन बरंच काय होतं. तेव्हा मला पिणं नाही, तेव्हा मला पिणं नाही. आता ऍक्च्युली कसं आहे गरमी, म्हणजे असं होत आहे नुसतं पाणी पाणी पिवं, थंड पिवं असं वाटतं, जेवायची इच्छा होत नाही. पण कसं आहे की थोडं का होईना जेवलंच पाहिजे, कारण नंतर मग असं गळल्यासारखं होतं. पण हा असं करतो आणि नंतर संध्याकाळी
मला कसं होत आहे, मला यायचं त्याच्या जेवायच्या टायमाला कप्पा जेवून घ्यायचं, मग दिवस व्यवस्थित जातो सगळं. आम्ही का उपाशी असतो का? हा, जेव्हा मी तुला बोलतो तेव्हा मी उपाशी असतो का? त्या दिवशी उपाशी होतो का? जेवलेलं होतं ना. ते तुझं काय कारण आहे मला माहित नाही. ते तुला खाऊन पिऊन तर तुला असं होतंय, मग न खाता पिता कसं होईल? ही खीर आहे ना, ही काल बनवली होती. मला येतं व्लॉगिंग. ओके, म्हणजे मला रेकॉर्डिंग करायला येतं, मला नको शिकव. मी तुला नाही शिकवते. अजून बस. तुला हे पाहिजे आंबा लोणचं? कोण नाही कोणचं नको, ऑलरेडी हे दिलं नाही, दिलं नाही. हे आहे खीर नंतर घे, कारण जागा नाही आहे. बरं बाबू तुला आंबा आत्ता वाढू का नंतर? चला जेवायला सुरुवात करा. हे जे आहेत ना, हे लाईव्ह प्लांट मी पहिल्यांदाच मागवले असे ऑनलाईन, अदरवाईज असं नर्सरीमधूनच घेतो. तर ह्याचा रिव्ह्यू बघा. हे तुम्हाला दाखवते मी. हे पानं जरा आता अशी झालेली आहेत, तर ह्याला किती पाणी घालायचं आणि कसं केअर करायचं ते काही कळत नाही आहे. नंतर हे मनी प्लांट टाईपच एक प्लांट आहे, हे जरा व्यवस्थितच राहिलं आहे. नंतर हे जे आहे हे जेड प्लांट ज्याला बोलतात, तर ह्याची पानं सगळीच गळून गेली. म्हणजे हे जेव्हा आणलेलं तेव्हा पूर्ण असे भरलेलं होतं, पण हे बघा ह्याचं पूर्ण ह्याची गळती झालेली आहे. पण मला वाटतं ह्याची नवीन नवीन पण पानं येत आहेत, छोटी छोटी पानं नवीन येत आहेत. त्याला आम्ही थोडंसं उन्हात ठेवतो रोज 1 तास. आणि हे सगळ्यात बेस्ट आहे, याला काहीच प्रॉब्लेम नाही झाला आहे. हे आता माहीत नाही की हे कसं होतं आहे, तर मला हे आवडलं होतं मेटलचं, म्हणून मग मी हे मागवलं. 2 शॉर्ट पॅन्ट, 2 लॉंग पॅन्ट, टी शर्ट, जीन्स. चला बाबूचं तर रेडी झालं आहे. बाबू तुझं बॅग घेऊन ये. कोणता? स्कूलवाली बॅग घेऊन ये, त्याच्यामध्येच घेऊन जायला लागेल. आता 3 साल लागेल. याच्यामध्ये मी थोडंसं असं औषधं पण घेऊन ठेवते, कारण एमर्जन्सीमध्ये. काय हा मागे हो बाबूची बॅग इकडेच होती. शूजची पॅकिंग केलेली आहे, ह्याच्यामध्ये पण शूज आहेत आणि ह्याच्यामध्ये पण शूज आहे. आणि कोकोपीट. याला भिजवत ठेवायचं फुले फुलतो. दिसते साईज वाढते. पूर्णपणे उडेल एवढं पाणी घातलेलं आहे. हळूहळू सगळं शोषून घ्यायचं. पूर्ण असं पाणी पूर्ण ते शोषून घेते. मे बी याच्या बाहेर पण ते ओव्हरफ्लो होईल. आय थिंक मोठी बादली लागेल. सगळं पाणी शोधलं जाते. बकेट बघा, ही लहान बॉटल आता या बकेटमधून या बकेटमध्ये आम्ही शिफ्ट करतो. खरं येते यार.
कोकोपीट म्हणजे काय, आपलं नारळाचं, आपण ज्या नारळ सोलतो त्या शेंब्यांमध्ये जो भुसा निघतो नारळाचा, तो एकत्र करून याची एक अशी म्हणजे वीट बनवलेली आहे. आणि ती वीट बनवण्यासाठी थोडंसं सॉल्टेड वॉटरचा वापर केला जातो. आणि जर आपण कुंड्यांमध्ये वापरणार असू तर ते मिक्सचं प्रमाणच्या मातीमध्ये मिक्स होण्याची शक्यता असते. म्हणून हे पाण्यामध्ये भिजून त्यानंतर पूर्ण पाणी निचळून घ्यावून परत दोनदा ते पाण्यात स्वच्छ धुवावं लागतं आणि वाळत घालावं लागतं. वाळत घातल्यानंतर जेव्हा ते पूर्ण ड्राय होतं तेव्हा ते मातीवर मिक्स करून कुंडीत टाकायचं. याचा फायदा असा की आपल्या कुंड्या हलक्या होतात आणि याच्यामध्ये पाण्या शोषून घ्यायची हे जास्त असते क्षमता. त्यामुळे आपल्याला पाणी फार कमी घालावं लागतं कुंड्यांना. आणि कधी बाहेर जायचं असेल तर एखाद दिवस वन नाईट स्टे साठी जास्त काळजी घ्यायला लागत नाही, कारण त्याला पाणी टाकलं तर ते थोडं पाणी धरून ठेवतो.